नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता कुमारखंड अध्याय क्रमांक 8 युद्ध वर्णन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, तारकासुराच्या जाचाला कंटाळलेल्या देवांनी दैत्यांवर चढाई करून भीषण युद्ध केले. वीरांशी झगडले. उभय पक्षी भयंकर जीवित हानी झाली. इंद्र तारकासुराशी चपळाईने लढत होता. तेवढ्यात दैत्य राजाने त्याच्यावर एक शक्ती फेकली. ती वर्मी लागल्यामुळे तो घायाळ झाला. ऐरावतावरून खाली रणांगणात कोसळला. इतर महाबली दैत्यांनीही लोकपालांना कुशलतेने पराभूत केले. दुसरे देवही दैत्यांकडून परास्त होऊन पळून गेले. त्या विजयाने दैत्यवीरांना फारच आनंद झाला. त्यांनी गगनभेदी गर्जना केल्या. जयवाद्यांच्या निनादाने दशदिशा दणाणून टाकल्या. ते पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो शिवजींच्या कोपापासून उत्पन्न झालेला मोठा पराक्रमी वीर होता. तो आपल्या बलाढ्य गणांना घेऊन तारकासुरावर चाल करून गेला. त्याच्या प्रमथगणांनी त्रिशूळ, वृष्टी म्हणजे दुधारी तलवार, पाश, खडग, परशु व पट्टा आदी आयुधांनी दैत्यांवर अनिवार्य मारा करून त्यांची भीषण कत्तल केली. वीरभद्राने आपल्या त्रिशूळाने तारकासुराला घायाळ केले. तो मूर्छित होऊन खाली पडला. शुद्धीवर येताच त्या महादैत्याने त्याच्यावर शक्तीने प्रहार केला. महातेजस्वी वीरभद्राने तीक्ष्ण तिशिख बाणाने तिचे निवारण केले. दैत्यराज आणि वीरभद्र हे दोघेही रणविद्या विशारद होते. त्यांनी एकमेकांवर अनेक भयंकर अस्त्रप्रयोग केले. ते द्वंद्व युद्ध इतके रोमहर्षक होते की रणभूमीवरील सर्व वीर युद्ध थांबवून आश्चर्याने त्यांच्याकडेच पाहू लागले. ते दोघे एकमेकांना जीव घेण्यासाठी अक्षरशः आतुर झाले होते. नारदा, वीरभद्राचे निर्वाणीचे युद्ध पाहून तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास आणि म्हणालास, हे महावीरा, तू शिवगणांमध्ये अग्रणी आहेस. तरीही तू या युद्धातून मागे फिर. तू त्याचा वध करण्यात शोभा नाही. तेव्हा दैत्यांवर संतप्त झालेल्या वीरभद्राने तुला हात जोडले व म्हणाला, मुनिवर्य, या क्षणी मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कृपा करून मला अडवू नका. मी तारकासुराला मारूनच टाकतो. पृथ्वीचा भार उतरवतो. तुम्ही माझा पराक्रम पहा. जो वीर आपल्या स्वामीला रणांगणात लढण्यास भाग पाडतो तो नपुसक होय. त्याला सद्गती मिळत नाही. तो नरकातच जातो. या वीरभद्राला पुन्हा असे काही सांगू नका. जो अस्त्रशस्त्रांनी घायाळ होऊनही निर्भयतेने युद्ध करतो त्याला दोन्ही लोकी संपत्ती आणि सुख प्राप्त होते. हे विष्णू आदी देवांनो, माझे म्हणणे ऐका. आज या पृथ्वीला मी तारकरहित करणार आहे. त्यानंतर वीरभद्राने शिवजींचे स्मरण केले आणि हाती त्रिशूळ घेऊन तारकाबरोबर युद्ध करू लागला. तेव्हा 3 नेत्र असलेले वृषभांवर आरूढ झालेले कित्येक गण पुढे येऊन दैत्यसेनेवर तुटून पडले. तारकासुराच्या अनुयायींनीही त्यांना तीव्र प्रतिकार केला. त्यावेळी तेथे मोठा विकट संग्राम झाला. वीरभद्राच्या प्रमथगणांनी दैत्यवीरांना सळो की पळो करून सोडले. आपल्या सैन्याची वाताहात पाहून दैत्यराज फारच संतप्त झाला. त्याने 10,000 बाहू धारण केले आणि एका विशाल सिंहावर आरूढ होऊन देवांवर चाल करून गेला. त्याला येताना पाहून वीरभद्राने शिवजींचे स्मरण करून त्रिशिख अस्त्र सज्ज केले. त्याच्या तेजाने दशदिशा उजळून गेल्या. तेव्हा कार्तिक स्वामींनी वीरबाहूला पाठवून वीरभद्राला रणांगणातून निवृत्त होण्यास सांगितले. त्याच्या आज्ञेनुसार तो मागे फिरला. त्यामुळे तारकासुराला जोर चढला. तो युद्ध करण्यात प्रवीण होता. प्राप्त संधीचा लाभ घेऊन त्याने देवांवर बाणांची वृष्टी केली आणि नानाविध शस्त्रास्त्रे सोडून त्यांना जर्जर करून टाकले. तारकासुराकडून देवसेनेचा घात होत आहे आणि सुरसमुदाय भयाने व्याकुळ झालेला आहे हे पाहून श्रीहरी पुढे सरसावले. हातात सुदर्शन चक्र, शांग धनुष्य आणि गदा घेऊन ते दैत्यराजावर धावून गेले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. श्रीहरींनी आपली गदा भोवंडून तारकासुरावर भिरकावली, पण त्याने
त्रिशिख बाणाने तिचे 2 तुकडे केले. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या भगवानांनी त्याच्यावर तीव्र गतीने बाणांचा वर्षाव केला. असुर राजाने ते सर्व बाण मध्येच छेदून निष्प्रभ केले. मग त्याने अविलंब शक्तिप्रयोग केला. तिच्या आघाताने मुरारी मूर्छित होऊन खाली कोसळले. शुद्धीवर येताच त्यांनी मोठ्याने गर्जना करून तारकासुराला आव्हान दिले आणि आपले दैदिप्यमान सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडले. त्याच्या आघाताने तो महासूर जर्जर होऊन खाली कोसळला, पण पुन्हा उठून श्रीहरींवर दुसरी महाशक्ती सोडली. तेव्हा त्यांनी नंदन नामक गदेने तिचे निवारण केले. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये तुल्यबळ लढाई झाली. मोठा संग्राम होऊनही त्यांच्यात कोणीही पराभूत झाले नाही. अध्याय 8 समाप्त.